पाटील यांचा सन्मान होतोय। मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री रमाकांत केशव चोगले यांच्या मार्फत मायेची शाल देऊन त्यांचा सन्मान होतोय आणि आदराचं पुष्पगुच्छ देऊन अतिशय उत्कृष्ट असे शिवव्याख्यान सादर करणारी ही विद्यार्थिनी अगदी नॅशनल पर्यंत, दिल्लीपर्यंत, नेपाळपर्यंत जाऊन आलेली व्याख्यानाच्या माध्यमातून जोरदार टाळ्या झाला पाहिजे सानिया भगवान पाटील यांच्यासाठी, सानिया भगवान पाटील कुकडे यांच्यासाठी। आणि त्याच व्याख्यानाची झलक आपणासमोर सादर करते कुमारी सानिया भगवान पाटील मुक्काम कुकडे। नमस्कार, मी सानिया भगवान पाटील, कुकडे नावाच्या छोट्याशा गावाची एक कन्या। सर्वप्रथम मी धन्यवाद देऊ इच्छिते सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ नावजे यांना की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली। तर आता मी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 2 शब्द बोलू इच्छिते। कृपया करून आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा। सुमारे 450 वर्ष होत आली या गोष्टी, परंतु आजही जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतो, आपसुकच आपल्या अंगावरचे शहारे उभे राहतात, शरीरातले रक्त सळसळते, वेगळीच ऊर्जा निर्माण होते। आपण विचार करतो, शिवाजी महाराजांना ढाल तलवारा पलीकडे आपण कधी पाहिलंय? पुस्तकामध्ये पाहिलंय? नाही। आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांचे काही सुंदर असे गुण सांगणार आहे। तर शाहिस्ते खान आपला हिरो, ज्यांचे 4 बोट शिवाजी महाराजांनी छाटले लाल महालात, त्या शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती बरं का। त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ते खान बुर्जी असं आहे आणि याच बुर्जीत खानानं शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे। तो असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान माऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले। काही वेळाने गोंधळ थांबला। शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान, मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान। त्यावेळी आपली बोटं छाटलेला शाहिस्ते खान स्मितहास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, आणि जरी त्यांनी पळवली असेल तरी तू बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल। अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर। शिवरायांना आपण असं समजतो की त्यांची ना जी माणसं ओळखण्याची क्षमता होती ना, ती फार अछाट होती बरं का। महाराज मावळ्यांना ना ढाल तलवारीचं प्रशिक्षण जंगलामध्ये द्यायचे, कारण फिरंगी जे असायचे ना त्यांना कळायला नको की इथे मावळ्यांना ढाल आणि तलवारीचं प्रशिक्षण दिलं जात आहे। महाराज काय करायचे, 2 मुलं जंगलाबाहेर उभे करायचे आणि त्यांना असं सांगून ठेवलेलं असायचं की कोणी परकीय माणूस जर येत असेल त्या ठिकाणी तर तुम्ही कुठल्याही पक्ष किंवा प्राण्याचा आवाज काढून सावध करा। मग तिथेच ते मावळे ढाल आणि तलवार लपवायचे आणि तो खेळ बंद व्हायचा। एकदा असंच एक तरुण त्या रानाकडे येत होता आणि त्या 2 पोरांनी हुबेहूब मोरांचा आवाज काढला आणि तो तरुण मग महाराजांपाशी गेला। महाराजांना म्हणाला, राजा, मला स्वराज्यात काहीतरी काम द्या राजा। महाराज म्हणाले, ठीक आहे, परंतु मला त्याआधी तुझ्यातला एखादा चांगला गुण पारखावा लागेल। तो तरुण म्हणाला, ठीक आहे राजा, येतो मी, असं म्हणून तो त्याच्या दिशेने जाऊ लागला। 4 पावलं पुढे चालला आणि माघारी फिरला। महाराजांना म्हणाला, ते समजा ठीक आहे राजा, पण रानाबाहेर तुम्ही जी 2 पोरं उभी केलीत ना, त्यासनी सांगा की मोर या चैत्राच्या दिसात वरडत नसत्यात म्हणून। आणि तेव्हाच महाराजांनी त्याची हुशारी आणि चातुर्य ओळखलं आणि त्याला आपला गुप्तहेर खात्यात घेतलं। पुढे जाऊन हाच तरुण गुप्तहेर खात्याचा प्रमुख झाला आणि ते म्हणजे आपले बहिर्जी नाईक। आता मी तुम्हाला एक प्रसंग सांगते, म्हणजे त्या काळी आपल्या समाजात महिलांना अतिशय सुरक्षा होती, अतिशय जास्त सुरक्षा होती। म्हणजे कुठल्याही स्त्रीकडे कोणी वाकड्या नजरेने जरी बघितलं ना
तरी त्याला सरळ गडाच्या टकमक टोकावरून कडेलोट देण्यात यायची, हा तिथला नियम होता. दुर्दैवाने आज समाजात एवढी सुरक्षा नाही. परंतु मी तुम्हाला सांगते तायांनो, कोणी जर तुमची छेड काढली ना तर माना खाली घालून मिरवायचं नाही, तर वाघीण बनून जिरवायचं. या शिवकन्येच्या शरीरात वाढणारं रक्त इतकं स्वस्त नाही आणि आमची सहन करण्याची मर्यादा आता संपली, हे तिथल्या तिथेच दाखवून द्या त्या हरामखोराला. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षिणी तू, अरे भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्यातील तू एक आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहे. महाराजांचं त्या काळात सुद्धा त्यांना खूप साऱ्या भाषा यायच्या बरं का. इंग्रजी अतिउत्तम त्यांना यायची. त्यांचं बोलणं अतिशय सुरेख. नाहीतर आज आपण सकाळी सकाळी लागलाय डोला. आज सकाळी एवढा पाऊस पडला, इतका पाऊस पडला, रोडवर नुसता चिखोल झाला. हे आपलं आजचं बोलणं. महाराजांचे अनेक गुण आहेत जे आपल्याला घेता येऊ शकतात. तुम्हाला माहितीये हे गुणांमागचं कारण काय? जिजाऊंनी त्यांना अतिशय सुंदर प्रकारे घडवलं होतं. तुम्हाला एक प्रसंग सांगते. जेव्हा अफजल खान मेला तेव्हा हे सगळे पालखी घेऊन शिवाजी महाराज वगैरे प्रतापगडाच्या पायथ्याशी जिजाऊंना जाऊन भेटले महाराज. जिजाऊ विचारतात, अफजल खानाचं काय झालं? महाराज उत्तरले, अफजल खान मारला गेला. जिजाऊंनी विचारलं, त्याचं प्रेत कुठं आहे? उत्तरले, प्रतापगडाच्या पायथ्याशी. नंतर काय म्हणाल्या असतील हो जिजाऊ? तुम्हाला काय वाटतं काय म्हणाल्या असतील? एवढे अत्याचार केले होते इथल्या स्त्रियांवरती त्या अफजल खानाने, काय म्हणाल्या असतील? जिजाऊ, अफजल खान जिवंत त्याच्याशी वैर होतं. अफजल खान संपला, आता वैरही संपलं. तुझ्या राज्यात कोण्या पुत्राने तोडावे हे शोभणार नाही. त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचं प्रतीक म्हणून तेथे स्मारक बांध. शिवरायांनी अफजल खानाच्या प्रेताचं प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केलंय आणि तेथे त्याची कबर बांधली. ही शिकवण आपण आजच्या तरुण पिढीला द्यायला हवी की आपण आपल्या मुलांना कोणत्या प्रकारे घडवतोय. आजच्या पिढीला रॅप सॉंग्स ऐकण्याची फार, हो ना? काय करतात काय हे रॅपर्स? म्हणजे 4 शिव्या टाकल्या की सुंदर असं रॅप सॉंग तयार होतं. पण तुम्हाला माहितीये का, शिवाजी महाराजांच्या काळात कवी भूषण, जे की शिवाजी महाराजांवरती कविता करायचे, त्यांच्या कविता जर तुम्ही ऐकल्या तर त्या कुठल्याही रॅपपेक्षा कमी नाहीत बरं का. तर शिवाजी महाराजांचं संबोधन करताना कवी भूषण म्हणतात, साजे चतुरंगम अनमेव मंगधरी सरचा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनद नाद विहद नगर के नदी नद मद गई बरण के रलत है. ऐल पैल खैल बैल खलक में गैल गैल गजन की ठैल पैल सैल उचलत है. तारा सुंदर निधरी थारा में लगत चिमी थारा पर पारा पारा वार्य हलत. ही शिकवण आपण आपल्या तरुण पिढीला द्यायला हवी. महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला होता ना, त्यावेळी समस्त प्रजा रडली होती. आणि ही खबर घेऊन एक मोगल सैनिक औरंगजेबाकडे गेला आणि म्हणाला, हुजूर, एक खुश खबर है, आपका सबसे बड़ा दुश्मन वो सिवा और नहीं रहा. हे ऐकून औरंगजेब उठला आणि जमिनीवर गुडघे टेकून नमाज पडू लागला. त्याची नमाज पडून झाल्यावर आभाळाच्या दिशेने हात वर करून म्हणाला, या अल्लाह, तेरी जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि तेरा सबसे नेक बंदा अब तेरे पास आ रहा है. हे कौतुक अक्षरशः सर्वात मोठा दुश्मन महाराजांचं करतोय. काय असेल आपली संस्कृती, कुठल्या मातीत आपण जन्म घेतलाय, आणि हीच संस्कृती पुढे नेण्याचं काम आजच्या तरुण पिढीचं आहे. आणि या समाजाला शिवाजी महाराजांबद्दल सांगणारे आपणच आहोत. त्यामुळे जागे व्हा आणि आपला इतिहास लोकांसमोर आणा. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जाता जाता एकच म्हणून जाईल, विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना
नडून गेला. अरे स्वर्गात गेल्यावर पण देवांनी ज्याला झुकून मुद्रा केला असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. धन्यवाद. धन्यवाद कुमारी सानिया. खरोखरच